महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे काय तिंतरा वाजलेत। गजापूर विशाळगडामध्ये एवढे मोठे प्रकरण घडले, आरोपी फरार। बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले, संस्थाचालक फरार। छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा बनवला, आपटे फरार। फरार व्हा भूमिका घेणार हे सरकारने केली, त्यांची ती काय लाडकी बहीण आहे ना, तसं फरार व्हा योजना। काही करा, आमच्या पक्षातल्यात ना, मग चला निघा। पोलिसही मागत लागत नाहीत, पोलिसांनाही नेमके ह्यांचेच फोन कॉल ट्रेस होत नाहीत, हे कुठे आहे कळत नाहीत। त्याच्यामुळे आपट्यांची मजा आहे। ती पण आपटेच आहेत ना, बदलापूरमध्ये पण 2 आपटे, आणि इथे कोण मला माहीत नाही, भिडे गुरुजींचे धारकरी कोण आहेत। पण म्हणजे हा द्वेष किती वाढीला लागला आहे आणि त्याचे परिणाम काय होतात। तर काल जळगावहून कल्याणला आपल्या मुलीला भेटायला आलेला 70 वर्षाचा म्हातारा गाडीमध्ये बसले होते, त्यांच्या हातात डब्बा होता, आपल्या पोरीच्या घरी चाललेले म्हणून त्याच्यात त्यांनी मिठाई घेतली होती। काही तरुण पोरांनी त्यांना इतकं मारलं, काय संशय तर तुमच्या डब्यात गोमांस आहे। हा महाराष्ट्र नाही आहे, महाराष्ट्रामध्ये हे कधी घडलेलं नाही। महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठी म्हणजे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ किंवा आपल्या आजोबांसारखा दिसणारा माणूस जर असेल समोर, तर साधारण आपण प्रेमानेच वागतो। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। ह्या संस्कृतीचे 3:13 वाजलेत। तुम्ही कसे कानफडत मारतायत बघा, तो माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवीन तो व्हिडिओ। काय चालू आहे काय, हे विद्वेषाचं राजकारण कुठे थांबणार आहे। फक्त आणि काय त्याच्यात आमचा श्रावण आहे तर तुम्ही मांस का खाताय, त्याच्यावरनं मला आठवलं, पर्युषण येते ना, पर्युषण येतंय तर कोंबडी मटण खाण्यावर बंदी, विक्रीवर बंदी। अरे महाराष्ट्र आमचा आहे की दुसऱ्याचा? अरे महाराष्ट्रातले 80% लोक हे मांसाहारी आहेत। हा आमचा महाराष्ट्र आहे, हा समुद्राला लागून असलेला महाराष्ट्र आहे। समुद्राच्या किनारी राहणारा 95% वर्ग हा मांसाहारी आहे, कारण का तो मच्छी खातो, त्याचा आहारच मच्छी आहे। काय चालू झालंय महाराष्ट्रात? म्हणजे इतरांनी येऊन आमच्या इतकी जुलूम जबरदस्ती करायची, आणि महाराष्ट्राने मान्यता द्यायची। प्रत्येक धर्माबद्दल आम्हाला आदर आहे, जैनांचं जे काय असेल त्याच्याबद्दल आम्हाला आदरच आहे। पण ही कुठली जबरदस्ती की तुम्ही मांस विकूच नका, खाऊच नका, कोंबडी खायची नाही, मच्छी खायची नाही, मटण खायची नाही, आम्हाला रस्त्यावर दिसलंच नाही पाहिजे। हा कुठला द्वेष की तुमच्या डब्यात काहीतरी मटणाचाच पदार्थ आहे, मार कानफडीत, आमचा श्रावण आहे, मार कानफडीत। अरे कुणाचा श्रावण आहे, कुणाचा पर्युषण आहे, मग त्या लोकांना मारझोड करायची, आणि परत ते फरार झालेले असतील आता मारझोड करणारे। कोणीतरी त्यांचा नेता असेल, त्या नेत्याला फोन केला असेल, साहेब दिले अकाला खाडकन, खळ्याळ खटाक काय म्हणतात ना ते, आणि फरार। काय चालवलंय काय, आपल्याला लाज नाही वाटत? म्हणजे आपल्या वडिलांच्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या माणसाला आपण आपल्या हाताने कानाखाली वाजवतो, त्या पोरांना थोडी लाज शरम नसेल? आणि सगळ्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत आहेत, अजून पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही। ही फरार सरकार आहे, फरार सरकार। असं आहे, तुम्ही महाराष्ट्रातले किती पुतळे बघितलेत माहीत नाही, पण माझ्या स्वतःच्या ऑफिसमध्ये
2 खूप मोठे पुतळे आहेत. आपण येता जाता नेहमी गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा बघत असतो आणि त्याची चित्र म्हणजे फोटोजही बघत असतो. आजपर्यंतच्या एकाही फोटोग्राफमध्ये इथे महाराजांना खूप कळली आहे हे कुठे कोणी दाखवल्याचं मला तरी नाही दिसलं. माहीत नाही, कदाचित मी बघायला. त्यांनी त्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे की त्याचा मित्र म्हणतो की तू हा घाव देखील दाखवलास. हा म्हणतो मी खूप अभ्यास केला त्याच्यावरती, इतिहास समजून घेतला, गुरुजनांकडनं समजून घेतला, तुमच्यासारख्या मित्रांनी मला सल्ला दिला आणि त्यानंतर मी दाखवला. म्हणजे त्याच्या मनामध्ये किती खोचक, म्हणजे मला शब्द नाहीत त्याला काय म्हणायचं आता आपट्याला. म्हणजे खरं तर तो महाराजांवर वार नव्हता, तो प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरचा वार होता. अफजल खानाचा वकील हा कुलकर्ण्या, अफजल खान पडल्यानंतर महाराजांवर धावून गेला आणि महाराजांनी त्याला बाजूला केलं, तरी त्यांनी दुसऱ्यांदा तलवार मारली, त्याच्यानंतर त्याचं मुंडकं महाराजांनी बाजूला केलं. हा इतिहास आहे. पहिल्यांदा जेव्हा तो धावून गेला महाराजांच्या अंगावर, तेव्हा महाराजांनी त्याला मारलं नाही. जेव्हा त्यांनी दुसऱ्यांदा तलवार उपसली तेव्हा महाराजांनी त्याचं मुंडकं बाहेर काढून टाकलं. म्हणजे असा विकृत माणूस, ह्या विकृत माणसाला एकही पुतळा बनवलेला नसताना पुतळा बनवण्याची कामगिरी कोणी त्याच्या हातात सोपवली आणि तो मूर्ख कोण हे महाराष्ट्र सरकारने जाहीर करावं.